नमस्कार, मी शुभांगी. अन्नपूर्णा किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते. आज मी आपल्याला गव्हाचे पीठ आणि गूळ यापासून शिरा बनवून दाखवत आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी गूळ, थोडंसं 1 वाटी तूप, थोडेसे ड्रायफ्रूट, वेलची पूड आणि पाणी घेतलेलं आहे. चला तर मग बनवण्यास सुरुवात करू. इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि आता गॅस चालू केला. कढाई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊ. तूप थोडेसे वितळले की त्यामध्ये पीठ टाकून घेऊ, कारण तूप जास्त कडकडीत होऊ द्यायचे नाही, नाहीतर आपले पीठ करपू शकते. आता तूप पातळ झालेले आहे, यामध्ये आपण पीठ टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनलला सबस्क्राईब केले की माझे व्हिडिओ टाकलेले नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. आणि कमेंट मात्र अवश्य करा, कारण आपली एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. इथे मी एका पातेल्यामध्ये गूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकत आहे. 1.5 वाटी पाणी हे 1 वाटी पिठासाठी परफेक्ट मेजरमेंट आहे. आता हे गूळ वितळण्यासाठी आपण गॅसवर ठेवू. हे गुळाचे पाणी गूळ वितळेपर्यंतच गरम करायचे. इकडे पिठाला पण मी अधनंमधनं मिक्स करत राहिले. पीठ तुपामध्ये भाजण्याची प्रक्रिया मंदच गॅसवर करायची. कुठेही गॅस फुल करायचा नाही किंवा वाढवायचा नाही, नाहीतर आपले पीठ करपू शकते. छान खमंग पीठ भाजले की शिऱ्याला चव छान येते. पीठ भाजतानाच यामध्ये ड्रायफ्रूट्सचे काप टाकायचे, म्हणजे पिठासोबत भाजल्या जातील. असल्यास टाका, नसतील तर काही हरकत नाही. मंद गॅसवर भाजल्यामुळे पीठ छान भाजले जाते. खमंग वास सुटलाय, आता पीठ भाजल्या गेलंय. यामध्ये आपण आता हे पाणी टाकू. सुरुवातीला थोडंच पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. हे पाणी लगेच आटल्या जाते. आता आपण हे राहिलेलं पाणी सुद्धा टाकून घेऊ आणि याला छान मिक्स करू. शिऱ्याला तूप सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचे. बघा, आता आपला शिरा तूप सोडत आहे. गुळाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकल्यास छान चव येते, म्हणून मी इथे चिमूटभर मीठ वापरलेले आहे. आपला शिरा छान झालेला आहे. यामध्ये आता थोडीशी वेलची पूड टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ. आपला शिरा छान झालेला आहे. बघा, तूप पण छान सुटलेले आहे कढईला. मऊ आणि लुसलुशीत खूप छान आपला शिरा झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपले खूप धन्यवाद.